नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स अपडेट 2025 बघणार आहोत। ती अपडेट म्हणजे परीक्षा पुढे जाणार का? कारण की आजची दिनांक 2 डिसेंबर रोजी एक न्यूज येते, ती म्हणजे जी मतमोजणी आहे ती कधी होणार आहे? 21 डिसेंबरला होणार आहे। तर परीक्षा पुढे जाणार का ह्याच्यावरती आपण एक अपडेट बघणार आहोत। तर ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर ही सकाळी न्यूजमध्ये अपडेट आली होती। सर्व मतमोजणी ही 21 डिसेंबरला, ठीक आहे, नागपूर खंडपीठाने निर्णय दिला की 21 डिसेंबरला सर्व मतमोजणी होणार आहे। ठीक आहे, TV9 मराठीवरची ही न्यूज आहे। तर तसेच एक लोकसत्तेवरती एक आर्टिकल पण आलं होतं की ह्याच्यावरती म्हणजे सर्व विद्यार्थी चर्चा करत होते की पुढे परीक्षा जाणार की नाही। तर त्याच्यावरती एक लोकसत्तेचं आर्टिकल आलं होतं, त्याच्यातली एक न्यूज आहे, ते दाखवतो तुम्हाला। परीक्षेवर आयोग काय म्हणतो ते बघूया। संयुक्त परीक्षा यापूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती, ह्याच्या आधी ढकलण्यात आली होती परीक्षा, त्यामुळे पुन्हा परीक्षा पुढे ढकलणे संयुक्त ठरणार नाही, असे मत आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे। 20 डिसेंबरच्या निवडणुका या काहीच मतदार केंद्रावर होणार आहेत, त्याचा परिणाम सर्वत्र पडणार नाही। तसेच मनुष्यबळही कमी लागणार, त्यामुळे 21 तारखेला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यावर तुर्तास आयोगातील अधिकारी सकारात्मक नसल्याची माहिती आहे, म्हणजे ते सकारात्मक नाही आहेत ह्याच्या बाबतीत। त्यामुळे परीक्षा 21 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, असं कुठलं म्हणतात? लोकसत्ता आर्टिकल आहे, ठीक आहे। त्या लोकसत्तेच्या आर्टिकलची जी लिंक आहे ती मी टेलिग्राम ग्रुपवरती देतो तुम्हाला, तिथून तुम्ही पूर्ण आर्टिकल वाचू शकता। ठीक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। 21 डिसेंबर रोजी होणारी कंबाईन गट ब पूर्व परीक्षा वेळेवर होईल असं समजतं ह्या आर्टिकलमधून। ठीक आहे, लोकसत्ता पेपर। पण तसेच काही मुद्देही लक्षात घेण्यासाठी गरजेचे आहेत, ते बघूया कुठले मुद्दे ते लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे बघूया। पूर्व परीक्षेच्या आयोजनासाठी MPSCने पूर्ण तयारी केलेली असते, ठीक आहे। त्यामुळे आयोगाची पेपर ऑन टाईम घेण्याची इच्छा असते, म्हणजे सर्व तयारी झालेली असते, पेपर सेट वगैरे सर्व, सेंटरचं हॉल तिकीट वगैरे ते सर्व तयार झालेले असते। मात्र पेपरच्या आयोजनासाठी आयोग प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून असतो, म्हणजे पोलीस यंत्रणा असेल की बाकीचे जे एक्झाम इन्व्हिजिलेटर असतील वगैरे, ते सर्व प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून असते। ठीक आहे, तर 20 तारखेला ठराविक ठिकाणी होणारे मतदान आणि 21 तारखेला महाराष्ट्रभर होणारी मतमोजणी या कामात प्रशासन, पोलीस यंत्रणा पूर्णपणे व्यस्त असते। ठीक आहे, आता 21 तारखेला मतमोजणी असणार आहे, त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही पूर्णपणे व्यस्त असणार आहे। प्रशासकीय यंत्रणेकडून आयोगाला ग्रीन सिग्नल मिळणे कठीण आहे। ठीक आहे, आणि आज मंगळवार असल्या कारणाने आयोगाची बैठकही असते, त्यामुळे आज त्या बैठकीमध्ये चर्चा होईल की काय करायचं, परीक्षा पुढे ढकलायची की नाही। त्याच्यासाठी आयोगाकडून एक नोटिफिकेशन येईल लवकरच, परीक्षा पुढे ढकलण्यात येईल की नाही त्याच्याबद्दल। माझ्या मते तर परीक्षा ही 99% पुढे जाणार आहे। ठीक आहे, पण 1% असा आहे की आयोग काय सांगता येत नाही, घेऊही शकते परीक्षा। ठीक आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा अभ्यास थांबवू नका। ठीक आहे, कारण की असं जर तुम्ही ह्याच्यामुळे जर अभ्यास थांबवचाल तर तुम्हाला खूप नुकसान होईल। त्यामुळे तुमचं जी लिंक आहे अभ्यासाची ती तोडू नका, तुमचा अभ्यास चालू राहू द्या। ती जे पण काही अपडेट भेटेल MPSCकडून ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकले जाईल। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासात राहा आणि सारखं टेलिग्राम पण ओपन करत बसू नका। ठीक आहे, त्यामुळे परीक्षा ही 99% पुढे जाण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, कारण की 21 डिसेंबरला मतमोजणी आहे आणि तुम्हालाही माहीत आहे मतमोजणीच्या टायमाला काय होतं आणि काय नाही, त्यामुळे खूप चान्सेस कमी आहेत की परीक्षा होण्याचे। ठीक आहे, ही होती आजची अपडेट, आणि अभ्यासाला लागा, बिलकुलही ब्रेक घेऊ नका। ठीक आहे, आणि काही अपडेट असेल तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देईल मी, आणि सारखं टेलिग्राम ओपन करू नका। ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। जय हिंद।